इकडे बघा आता बायकोचा चाललाय मेकअप. बेसिनचा दाखव काय लावलास, दाखव ना, दाखव काय लावलास. हा अगं पण दाखवशील तर काय. फॅमिली गुड मॉर्निंग. तर चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज काय नवीन आपल्यासाठी तर चला गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. शुभ सकाळ पण बोलायचा कारण की आपण मराठी माणूस आहेत ना, त्याच्यामुळे शुभ सकाळ बोलायला विसरायचा नाही. तर चला आज तर आपल्यासाठी एवढा काय खास. तर आता सकाळी सकाळी बॅड न्यूज जर आहे, एवढी पण ही काय नाही. तर जरा आमची माईची तब्येत बिघडली. तर आता आम्हाला सकाळी सकाळी म्हणजे आता 11:30 तर वाजलेत, कारण की तयारी करता करता काम संपता जरा मायरीची तब्येत बिघडली. तर चाललो आता डॉक्टरकडं. तर आमचा डॉक्टर आम्ही वंजारपट्टीला जातो, भिवंडीमध्ये वंजारपट्टीला जातो. तर कोण जात असेल तर सांगा, तिथं काही झाले. मायरी जायचा ना डॉक्टरकडं. तर चला मायरी तयार आहे डॉक्टरमध्ये. आणि लाईट बंद ठेवली आहे, त्याची मुलं काळोख दिसत असतात कारण की दिवस आहे ना, त्याची मुलं. तर बाहेर जाताना मित्रांनो कधी पण गॅस बंद करून जायचा, कॉक पण पाण्याचा बंद करायचा. हा अगोदरच्या व्हिडिओमध्ये समजला असेल कशाला बंद करायचा त्या कॉक वगैरे. तर चला आज सोनाली पण तयारी केली टकाटक. काय कुठं चाललंय तर सोनालीची अशीच तयारी असते. कधी कधी काय हल्दी लावल, दही लावल तोंडाला, काय लावल असं असतं तिच्यात. आता ती तिकडनंच कामाला पण जाईल, आम्ही रिटर्न मग माईशी घरी ना ग माई. तर चलो आता. तर मी बाहेर आलो का मायरा चप्पल द्यायला रेडी असते कधी पण, डेली बघा पायात ते घालते. हे असाच असतं माईचा ना ग माई. तर चलो जाऊया. तर चला जाऊया आता. उतरायला लागले हे पण, मी पण उतरता मायरीने उचलून घ्यायला सांगला शेवटी ना ग माई. केस परत तिच्या डोल्यावर यायला लागलं. आम्ही कटिंग केलं पण स्टाईलचं कटिंग केलं ना, त्याची उल. आणि ती काही उचडीवरती बांधून देत नाही, तिला असंच आवडतं पोऱ्यासारखं ना. हां बापा. तर माईला बापा दिसला का कधी पण दाखवते ती. तर चला फायनली आम्ही उतरलो खाली. आता गाडी स्टार्ट करतो. गाडी लागली आपली. चला गाडी चालू करतो आणि पटपट हॉस्पिटलला जातो. रस्त्याच्या साईडलाच आहे पण ॲड्रेस सांगू का नको ते तुम्हाला. तर चलो लगेच ॲड्रेस भेटेल. याचा असला तर येऊ शकता तुम्ही भिवंडीला तिरुपती हॉस्पिटल जवळ. तर चलो आता जातो आम्ही. तिथे लहान पोरांचंच आहे हॉस्पिटल. चाललो आता हॉस्पिटलमध्ये. वरती वंजारपट्टीला आहे बघा, पेट्रोल पंप जवळ. मायरी चलो पटापट. तर चला आता चाललो. बघा खाली कशी दिसते. मेकअप केला पुन्हा तुम्ही बघा कसा दिसतं. त्या डॉक्टरकडे झाला आपलं काम. बघा ते बघा मी गोरा खाली बायको केले. औषधा भरून दिल्यात, औषधा भरपूर दिल्यात. आता मायरी साईड का नाही तिच्यावर आहे, तरी पण चालायला लागतीलच औषधा. हॉस्पिटल म्हटल्यावर खर्च तर होतोच. चला आता जाऊयात पटपट. सोनालीला आपण कामावर सोडतो आणि मग आम्ही घरी जातो. इकडनंच कामावर सोडतो. इथून लागतील 10-15 मिनटं कामावर सोडायला. ऊन पण झालं आहे. इकडनं घरी जायला पण 5 मिनटं लागतील आणि कामावर सोडायला तिला 5-7 मिनटं लागतील. तर चला तिला आता सोडतो आणि मग घरी जातो. मग तिला औषध वगैरे पाजतो आणि मग झोपल नंतर. चला फायनली आलो हॉस्पिटलमधून. खूप उशीर झाला. सोडायला पण ट्रॅफिक पण होती जरा मध्ये, त्याच्यामुळं 1-1:15 झाला. तर आता आलो. हातपाय धुतलं मस्त. थोडंफार अजून काय बोलू तुम्हाला, गरम पण जात होतं, गरमी पण वाढली. मायरा बसले आता. हॉस्पिटलमधून आले. आता औषध एक दिलं आहे, अजून बाकीची द्यायची आहेत. ते आता झोपून उठल्यानंतर संध्याकाळी, कारण की आता दुपार पण झाली ना. मग दुपारी लहान मुलांना औषध देऊन जरा बरा वाटत जमणार नाही त्याची मुलं, कारण की गरम पण खूप होतं. तर चला आता जेवण करून घेतो मी पण. काय बनवलं आहे तर बघू. तर इथं आहे चवळी आणि बटाटा भाजी. मस्त एक नंबर दिसते, कडक एकदम. आणि इथं पाणी का ठेवतो, कारण की इकडनं हवा जास्त येते ना, मग मुंग्या येतात, म्हणून पाण्यामध्ये भात ठेवतो. फ्रीजमध्ये ठेवला असता. दाल आहे ही मायरासाठी आहे, साधी एकदम सिंपल दाल. आणि भात बनवलेला आहे. तर आता चवळी भाजीशी जेवायला लागेल, कारण की दुसरं तर काय नाही.
तर चला आता जेवण करून घेतो. दुसरा काहीच नाही. फ्रीजमध्ये कैरी आणली मी घरून, पण ती काय आता दुपारी खाणार नाही. संध्याकाळी मग कापू बघू. मग भातासोबत कैरी खाली ना की मग बरा, पण जरा शाकाहारी पाहिजे, व्हेज पाहिजे. व्हेज नॉनव्हेज नको. मग कैरी खायची नाही. नॉनव्हेजसोबत कसं आंबट खाऊन जमत नाही ना त्याच्यामुळे. तर चला या आता तुम्ही पण जेवायला. आपण जेवण करून घेऊयात मित्रांनो. मग आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटू, कारण की आता आम्ही पण जरा आराम करणार, झोपणार. मग थोडा मस्त जरा फ्रेश वाटेल, मग संध्याकाळी भेटू. तर चला मित्रांनो, दुपारी झोपले 3 वाजता, तर डायरेक्ट आता उठलो. डायरेक्ट रात्र म्हणजे 7 वाजले. तर आता काय करणार म्हणजे संध्याकाळी तर चाललो आता थोडा वेळ मावशीकडे. थोडा डोळ्यावर झोपच आहे, डोळं सुजलं, झोप यायचं. तर आता मी आणि मावशी चाललो माईकडे. मावशी तिथं बसून चप्पल घालायला लागले. आता जरा मावशीकडे जाऊन बसून येतो थोडा वेळ. घरातच काय सोनाली पण येते तोपर्यंत आम्ही दोघेच. तोपर्यंत बघू चाय बी भेटला तिकडे तर काय चुकून, चहा पण पित तर नाही, पण चुकून दिला तर चला जाऊन येतो. आता जरा फिरून येतो, माईला पण जरा फिरून येतो. आमचा टेरेस असा आहे मित्रांनो. संध्याकाळ झाला, मस्त संध्याकाळचा व्ह्यू इथून सगळा दिसतोय, एकदम खतरनाक. मस्तपैकी बिल्डिंग, टेरेस, सगळा आरपार व्ह्यू दिसतो बघा. इथं आता मेट्रो पण चालले आमच्या बिल्डिंगवर. बिल्डिंग म्हणजे जवळ एकदम. बिल्डिंगमधून बाहेर निघला का डायरेक्ट मेट्रो. इथे मेन रस्ता पण आमच्या बिल्डिंगवरून बघा. मस्त आला तिथं झाडं बिडं मायरा लागले बघायला. पण पोरांना जास्त असं ठेवायचा नाही, सांभाळून ठेवायचा. तर मी आता जवळ आहे म्हणून ती, आणि काय ती लहान आहे, त्याला जमत नाही तिला अजून. त्याच्यामुळे तर ती इथं आली का बाबा बूम बूम करत असते म्हणून. तर बघा, तर या कधी आले घरी तर येऊन जावा. तिरुपती हॉस्पिटलजवळ आमचा ॲड्रेस आहे, दामणकर नाका. नारळाची झाडं वगैरे आमच्या सोसायटीमध्ये भरपूर झाडं वगैरे आहेत मित्रांनो. ही बघा, एका दिवशी मी तुम्हाला पूर्ण दिवसात दाखवेन, एका दिवशी पूर्ण आमची सोसायटी. तर चलो आता चाललो मावशीकडं. तर ते तिथं विंगमध्ये, हा विंग आमचा, तिथं तो विंग मावशी सांगता. तर चलो चाललो आता. फायनली आम्ही पोहोचलो मावशीकडं. पण मावशी कुठेतरी बाहेर गेले ना का माई? कुठं गेले का माहीत नाही. तर जरा मावशीकडे जाऊन आलो, पण मावशी काय आली नाही. त्याच्यामुळं आम्ही आलो आता. 1-1.5 तास थांबलो. मावशी गेली होती मार्केटला, त्याच्यामुळं आलो. तर पेंटिंग पण मस्त दिसते आपली भिंतीवर बघा, एकदम खतरनाक, एकदम टकाटक दिसते नाही का माई? माई काय घेऊन आले काय माहीत मावशीकडून. काय आहे याच्यात? मग कसला तरी पेपर आहे, कोणतरी दिले नाही वाटतं. तर बघू काय आहे त्याच्यामध्ये, ओपन करून. तर औषधासाठी पाणी गरम करत ठेवलं आहे. तर चला आता काय स्वयंपाक बनव. जर मग स्वयंपाक झाला का तुम्हाला दाखवतो. इकडं मायरा तिकडं औषधं बनवायला लावले. तर बघा आजकालच्या बायको कसं फॅशनवाल्या असतात. कपडे बिपडे कसं त्यांचं असतात. टी शर्ट रात्री झाली का नाईट कपडे घालतात. पहिल्यासारखा जमाना नाही राहिला, आता सगळा चेंज झाला. पहिला जमाना, पहिला मला लय आवडतो. पहिल्याच्या पोशाख पण लय आवडतो. आताचा काय बोलणार, आताचा जमाना बदलत. काय लावायला लागले? काय काय लावलाय ते? कोलगेट? हा मग हा काय लावलास? तांदळाचं पीठ आणि तुला कोण आयडिया देते एवढा? इंस्टाग्राम. तांदळाचा पीठ आणि दूध लावलास. तर बघा मित्रांनो, पोरी काय गोरा होण्यासाठी काय काय लावते, काय काय उपाय करते. एक्झाम्पल इथंच आहे. एक्झाम्पल आहे, नको घेऊ बोलतो, पण आता जायला जाता व्हिडिओमध्ये बघा. ते कधी कधी दही आणि हळद लावते, कधी काय लावते, कधी काय लावते. पण काळा माणूस त्या काळात राहील काय, बरोबर ना? जरा काला बोलला का वाईट वाटत. चलो काय तुम्हाला अजून काय नवीन असला दाखवता लागेल. तर बघा आता कसा दिसते. फोटो काढा. हा बघा कशी उभी राहिली जशी का म्हातारी, फोटो काढायला. बघा बायकोने आता परत काय लावलाय तोंडाला. तर काय काय गोरा होण्यासाठी लावतात काय माहित. तर बघा कशी दिसते.
तर तुम्ही लावता का नाही कमेंट मध्ये सांगा. का जर तिला गोरा व्हायचा आहे इंग्रज सारखा ना का गोरा नाही व्हायचंय मग स्किन रुटीन मी फॉलो करते. काय काय लावून हा काय लावला दही ना हलद बेसन अजून परत तांदळाचं पीठ परत हनी परत हळद दही. तर ठीक आहे तिला आता होऊ दे गोरा मस्त पैकी. माई तुला व्हायचा आहे गोरा? नाही नाही मला पण नाही व्हायचा गोरा. तर चला आता स्वयंपाक झाला का नाही गे? स्वयंपाक चालू आहे आपला. काय बनवलाय ते सोनालीने. काय काय बनवायला लावलाय या? काय बनवायला लावलाय? तेल कशाला एवढा ठेवलाय? तेल बघा किती ठेवलाय. काय बनवायला काय माहिती नाही. काय काय बनवायला लावलाय? टाइम आहे भात आणि कांदा शिजायला. बुर्जी काढायला म्हणून. तर चला मित्रांनो आता काम करून जरा झालं 2 तास. आपले 11 वाजले. तर आता जरा जेवायचा ब्रेक झाला मस्तपैकी. आता थोडा जेवण करून घेऊया. तर दुपारची चवली भाजी आहे, भुर्जी आणि भात. तर आता चला जेवण करून घेऊयात. भुर्जी बनवली थोडी मस्त एकदम टकाटक. भात आहे आणि चम्मच पडला. चवळीची भाजी आहे दुपारची, ती पण खायला आम्हालाच. तर चला या जेवायला तुम्ही पण मित्रांनो. मस्तपैकी भुर्जी खाऊयात आपण. मला वाटतं व्हिडिओ आता इथंच आपण संपवावा असं मला वाटतं. तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.